नमस्ते विद्यार्थी मित्रो. आज आपण या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे किंवा मी व्हिडिओ पाठवत आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की सध्याचा कोरोना काळ आणि आपली असणारी अध्ययन अध्यापन प्रक्रिया जी आहे यामध्ये खंड पडलेला आहे कोरोना कालखंडामुळे. आणि अशा परिस्थितीतही आपल्याला ही प्रक्रिया चालू ठेवायची आहे. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर आपल्याला करावा लागतोय. आपण करत आहे सगळे. मात्र हे करत असताना इथं पालक आणि विद्यार्थी यांची जबाबदारी शिक्षकांची एवढीच त्या ठिकाणी वाढलेली आहे. कारण अध्ययन करत असताना स्वतः विद्यार्थ्याला ही जाणीव पाहिजे की मी शाळेमध्ये बसतोय किंवा शाळेत शिकतोय त्या पद्धतीनं आता घरात बसून मला त्या ठिकाणी शिकायचं आहे. आणि या गोष्टींच्याकडे पालकांचंही लक्ष असणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी जर घडल्या तर स्वयंअध्ययन व्हायला काही अडचणी येणार नाही. पूर्वीसारखे पुस्तकं पाहून किंवा पुस्तकात मध्ये जो भाग आहे तो वर्गामध्ये तुमच्या पुढे प्रेझेंट केला जायचा. इथून पुढे असं होणार नाही. कारण शिक्षण प्रक्रियेमध्ये ह्या 2-3 वर्षांमध्ये बदल हे राहणारच आहेत. आपण जे वर्गामध्ये पाहतेले धडे आहेत, प्रकरण आहेत, त्याच्यातील महत्वाच्या कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच सर्व शिक्षकांचा इथं हेतू असणार आहे. पूर्ण धडा जसा आपण वर्गामध्ये प्रेझेंट करतो त्याच्यामध्ये मर्यादा येतील थोड्याफार, तरीही महत्वाच्या ज्या कन्सेप्ट आहेत ज्या भविष्यात तुम्हाला उपयोगी पडणार आहेत प्रत्येक प्रकरणामधल्या, त्या मी पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून करीन. ते व्हिडिओ वारंवार पाहणं, पुस्तकामध्ये असणारा भाग त्याचं वाचन करणं, दिलेल्या नोट्स काढणं, या गोष्टी करून तुम्ही मला रिप्लायही देणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही काय करत आहात नेमकं, म्हणजे तुम्ही योग्य मार्गावरती आहात, अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये आहात, म्हणजे अभ्यास तुम्ही व्यवस्थित करत आहे याचा थोडासा अंदाज येईल. यासाठी तुम्ही स्वतःहून आपल्यासाठीच हे चालू आहे हे घेऊन डोळ्यासमोर घेऊन अध्ययन करणं, शिकणं हे गरजेचं आहे. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या धड्यांमधील ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचे व्हिडिओ तुम्हाला पाठवत जाईन. ते तुम्ही निश्चित पहा आणि अभ्यास करा. धन्यवाद.